माझं नाव मनोज देशमुख. मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करतो. सरांच्या मार्गदर्शनाखाली मराठा बिझनेसमॅन फोरमचं 2 वर्षापूर्वी काम सुरू केलं उपाध्यक्ष म्हणून. आणि आता सरांनी मला मार्गदर्शक सल्लागार त्या संस्थेचं केले, कारण की एका राजकीय पक्षाची अनपेक्षितपणे माझ्याकडे जबाबदारी आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसला महाराष्ट्राला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम मी करतोय. खरं तर MPFच्या माध्यमातूनच अजितदादांनी एका कार्यक्रमात माझं वक्तृत्व ऐकलं आणि मला ती संधी दिली गेली. वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत असताना दिवसात एनर्जी कमी पडत होती. माझं म्हणजे असं असतं की 24/7 म्हणलं जेवढं झोपतो तेवढाच वेळ 4-5 तास आराम, बाकी धावपळीवर सगळं दिवस जातो पूर्णपणे. आणि मी भरपूर कोर्सेस केलेले आहेत, वेगवेगळे मेडिटेशन्स माहिती आहेत. सरांनी जे सांगतात ते मी माझं नॉलेज वाढवत असतो. परंतु इथं आल्यानंतर एक गोष्ट मला जाणवली. जेव्हा सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला, सरांनी विचारलं काय काय करतो. म्हणजे सर मी सकाळी प्राणायाम करतो, किल्ल्यावर जातो, जास्त करून मित्रांच्यात असतो, माणसांच्यात राहायचा प्रयत्न करतो, कारण की माझी आवड आहे ती माणसांच्यात राहणं, माणसांची संवाद करणं. काही गोष्टी मला एक 7-8 वर्षापूर्वी काही त्रास सुरू झाले होते. सरांशी मी त्या गोष्टी डिस्कस केल्या. सर म्हणजे तू हा कोर्स कर. म्हणजे सर वेळ पुरेल की नाही, मला जमेल की नाही माहित नाही, काय बाकीच्या जबाबदारीमुळे जेवढं जमतंय तेवढं कर. आणि माझ्या हिशोबाने तरी मी 70 ते 75% अटेंडन्स द्यायचा प्रयत्न केला आणि मला त्याचा फायदा झाला. फायदा काय झालाय, ज्या पद्धतीने आम्ही प्राणायाम करत होतो, बाकीचे शरीराला ताण देत होतो, शास्त्रशुद्ध प्राणायाम आणि त्याच्या शरीरात होणारे बदल इथं मला शिकायला मिळाले. प्रत्येक शब्द जो प्राणायामाचा सर जे नाव दिले त्या नावाचा कधी अभ्यास करा. सर जे नाव घेतात मी ते नाव अनुभवायचा प्रयत्न करतो. जे प्राणायाम केल्यानंतर सरांनी जे नाव सांगितलं, समजा की स्मरणवर्धक प्राणायाम, यौवनदायी प्राणायाम, ते प्राणायाम केल्या त्याचा अनुभव घ्यायचा मी प्रयत्न करतो किंवा जिथे मी करेन केलं, आणि तो अनुभव जाणवतो शरीरात. आता माझं एज सांगू नये, सरांच्या सारखंच मला भरपूर जण वाटत. काल विचारलं तुझं वय किती, म्हणलं तुम्ही जेवढं समजाल तेवढं माझं वय. अनुभवाने मला तर जास्त वय, पण मी सांगितलं माझी 44 वर्ष माझी वयाची पूर्ण झाली. काय सांग 12 मार्चला 30-32 खूप झालं. सरांकडून आम्ही ती ऊर्जा घेत असतो. आणि जे प्राणायामाचे नाव सर सांगतायत, खरंच ते शरीरात सर अनुभव येतात. चुंबकीय प्राणायाम म्हणजे की शरीरात काय फरक होतो तर ते जाणवतं आपल्याला. ते प्राणायाम केले की चुंबकीय शक्ती आपल्या शरीराला ऍक्टिव्ह होते. आणि याचा फायदा असा आहे की दिवसभर ही ऊर्जा पुरते. मला काही गोष्टींचा त्रास होत होता आधी, आणि मी आता अभ्यास करतोय 3 महिने झाले. 70-80% त्या गोष्टी कमी झाल्या सर. तरी डॉक्टरच्या रुटीन प्रमाणे आम्ही काही गोष्टी घेत होतो. आता डॉक्टरांना जाऊन भेटायची वेळ आली आणि सांगणार की महिन्यानंतर जे करायला लागते ते 3 महिन्यावर आपण ढकलूया. आणि निश्चितच मला खरं सांगायचे, खोटं बोलायचा स्वभावच नाही, मला बोलू शकत नाही. सरावाला मला वेळ पुरत नाही. काय होते, सकाळचा वेळ माझा आहे 7:30 आहे तोपर्यंत 11, 11:30, 12 दिवसा मी एकदा बाहेर पडलो. सरांना माहिती माझ्या मागे ती आमची सगळी संघटना सगळे येऊन बसतातच. आणि मला तर नाही म्हणायचं स्वभाव नाही. रात्री 12-1 किती वाजतील. परंतु एक आहे की हा जर सराव मी कंटिन्यू केला तर कोणत्याच गोळी औषधाची गरज नाही. सर आता ज्या ग्लँड्स बद्दल सांगत होते, एक काळ असा होता, मी आज पहिल्यांदा बोलतोय ऑफिशियली, मला माहिती रेकॉर्डिंग झाली. आयुष्यात काही घटना अशा घडल्या, माझ्या बॉडीचा पूर्ण ऍक्सिस हल्ला होता. मला डॉक्टरने एक सांगितलं, 3 वर्षांनी सांगितलं की तुझ्या बॉडीचा ऍक्सिस डिस्टर्ब झालाय. कशामुळे झाला आणि तू कशामुळे वाचलास. त्यांनी मला विचारलं तुझं ह्याच्या आधीचं स्ट्रक्चर काय. म्हणलं मी दिवसभर स्पोर्ट्स खेळायचो, कॉलेजला दांडी मारून मी स्पोर्ट्स खेळायचो. मी 4 टीमचा कॅप्टन होतो KVP कॉलेजला. मी म्हणजे हॉकी युनिव्हर्सिटी खेळलोय, फुटबॉल युनिव्हर्सिटी खेळलोय, क्रिकेट खेळलोय, सगळ्या 4 टीमचा कॅप्टन म्हणजे समजून जावं. त्या खेळामुळे माझ्या शरीरावर अचानक घटना घडली होती, त्याच्यामुळे जे आघात झाले. दिसताना व्यवस्थित दिसतं, पण ऍक्सिस म्हणजे सरांनी ज्या ग्रंथी सांगितल्या त्या डिस्टर्ब होतात. तर ते डॉक्टर तू वाचलास कसा. मला त्यांनी ते बोलल्यानंतर लक्षात आलं की हा खूप मोठा आघात आपल्याला झाला.
पण त्यातनं स्पोर्ट्समुळे तर आपण राहिलोच. काही हेरिडेटरी जीन्स चांगले असतील. माझे आजोबा 100व्या वर्षी गेले स्वातंत्र्य सैनिक होते आणि ते जीन्स आल्यात आणि हे प्राणायाम आणि सरांनी जे शिकवलंय, आता मला असं वाटतंय की आजोबांसारखंच आमचं सुद्धा 100 होईल. वाढदिवसानिमित्त मला बोलायला लावले तर हे सगळ्यांनी करावं. सरांनी मला मागाशी विचारलं किती जणांना रेफरन्स करणार. मी तोंडाने सरांना आकडा मी हाताने सांगितला की किती जणांना मी सजेस्ट करणार आहे आणि सरांना माहिती मी ते कुठं करणार आहे. ती माणसं पण सरांच्या डोळ्यासमोर आहे. फक्त अनुभव व्यक्त करायला माझ्यासारखं माध्यम गरजेचं होतं. सरांचा आम्ही आता या मंथएंडला 15 मिनिटं मी या विषयावर सांगेन. खूप छान हे ऊर्जा देणारं आपलं जे सकाळी आपण जे करतो ते ऊर्जा देणारं प्राणायाम म्हणा, श्वसन प्रकार म्हणा आहेत. बाकीचे सगळे श्वसन प्रकार मी सगळ्यांचे बघितलेच, पण ह्याच्यातून येणारा अनुभव हा आपलातून आहे. आणि तुम्ही म्हणता आपण परमेश्वर आहोत, खरंच परमेश्वर आहोत. स्वर्गाचं द्वार आपल्याला ओपन होईल या 3 महिन्यानंतर जिवंतपणे. तर त्याचा सर्वांनी उपभोग घ्यावा. सर मला इथं तुम्ही ह्या कोर्सला सामील करून घेतलं याबद्दल धन्यवाद. नशिबानं माझा वाढदिवस त्याच्यात आला. वाढदिवस म्हणजे मी 1, 2, 3 वाढदिवस म्हणतो. 12 मार्च म्हणजे 1, 2, 3 आणि त्या हिशोबाने रिवर्स तर काहीच नाही. 1, 2, 3 100 पुढे सर चालत राहील. मला शांतपणे ऐकून घेतलंय आणि सरांनी माझी ऍब्सेंटिझम सहन केलाय. कधी कधी मी मुंबईला जात असल्यामुळे मला त्यांनी ती परवानगी दिली. त्याबद्दल सर धन्यवाद. तुमच्या आशीर्वादाचे.